नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी स्पेशल अमृतसरचे फेमस पिंडी छोले। ह्याची करायची थोडीशी पद्धतही वेगळी आहे आणि चव देखील ह्याची अगदी वेगळी आहे। तर चला पाहूयात कृती। सर्वात अगोदर इथे मी रात्रभर भिजवलेले काबुली चणे घेतलेले आहे आणि हे चणे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। आता शिजवताना ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे 1 टी बॅग, ज्यामुळे छोल्यांना गडद असा रंग येणार आहे। तर माझ्याकडे ह्या पद्धतीचं स्ट्रेनर होतं, त्याचा मी वापर करते आहे। तर इथे मी टाकलेला आहे सुकलेला आवळा आणि त्याचबरोबर चहापत्ती। आता तुमच्याकडे जर टी बॅगही नसेल तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यामध्ये चहापत्ती बांधून ती देखील ॲड करू शकतात, जेणेकरून त्याचा खास रंग देखील येतो आणि चवही बदलते। तर थोडंसं मीठ आणि लसणाच्या पाकळ्या टाकून नरम होईस्तोवर आपल्याला छोले शिजवून घ्यायचे आहे। आपल्याला बनवायची आहे एक ड्राय मसाला। त्यासाठी लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, छोले मसाला आणि त्याचबरोबर कसुरी मेथी ॲड करायची आहे। अनारदाना असल्यास त्याचाही वापर करायचा आहे। तर माझ्याकडे अनारदाना नव्हता, त्यामुळे मी वेगळ्या मसाल्याचा वापर करणार आहे, ते तुम्ही रेसिपीमध्ये पुढे नक्की पहा। तर सुकलेला मसाला आपल्याला कलर बदलूस्तोवर परतून घ्यायचा आहे। छोले आपले छान शिजलेले आहे, नरम असे आपले छोले शिजलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचा कलरही बदललेला आहे। तर थोड्या वेळाने अजून ह्याचा डार्क कलर होऊन जाईल। तर आता जी आपण स्ट्रेनर ह्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं हे आपण काढून घेणार आहोत। आता आपण यूज करणार आहोत 2 टोमॅटो, त्याचबरोबर जे मी आवळे टाकले होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते देखील ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि हिरवी मिरची। तेल गरम झालंय, आता त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे तेजपत्ता आणि मोठी इलायची। तुम्हाला जे खडे मसाले आवडत असतील ते तुम्ही येथे तेलामध्ये ॲड करू शकता। त्याचबरोबर आपण बारीक चिरलेला कांदा इथे घ्यायचा आहे आणि तो खूप मस्त असं परतून घ्यायचा आहे। मंद गॅसवरती आपल्याला मसाले शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एक छान सुगंधही येतो आणि स्वादही येतो। कांदा परतून झाल्यानंतर लसूण आणि आपण मिक्सरमधून बारीक केलेली टोमॅटोची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि तेल सुटेस्तोवर ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आणि मराठी मंच या चॅनलवरती मी अनेक वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर सुका मसाला इथे मी ॲड केलेला आहे। जेव्हा आपल्या आधीच्या मसाल्याचं तेल सुटलं होतं तेव्हा मी सुका मसाला ॲड केलेला आहे आणि जे छोले आपण उकडून घेतले होते त्यातलंच थोडंसं पाणी टाकून आता हा मसाला अजून एकदा थोडासा परतून घेणार आहे। जसं मसाल्याला तेल सुटलं की आपल्याला उकडलेले छोले ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। तुम्ही पाहू शकता छोल्याचा कलर अगदी बदललेला आहे आणि हे छोले तुम्ही भटुरे, कुलचे, फुलक्यासोबतही एन्जॉय करू शकता। खूपच मस्त असा ह्याचा स्वाद येतो। आता हे छोले ॲड केल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटं मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचे आहे आणि आपले छोले तयार आहेत।